तुमच्या पक्षाचे फुटत आहेत काय एकूणच ज्या संपूर्ण देशामध्ये राजकीय व्यभिचार चालू आहे, मनावर शरीरावरती जो अत्याचार चालू आहे, हा एक बलात्कार सारखाच अत्याचार आहे असं मी म्हणेन। निधी द्यायचा नाही, कोंडी करायची आणि कोंडीमध्ये त्यांच्यावर असलेल्या काही गोष्टी समोर आणायच्या आणि आपल्या पक्षात ओढून घ्यायचं, हा धंदा चाललाय। हा धंदा थांबवणारं एकमेव जर शस्त्र आहे तर ते आता जनता आहे। त्यामुळे जनतेच्या कोर्टात जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला आमचे 55 नगरसेवक पळवून नेले, तरी आम्ही नवीन रक्ताला स्थान देऊन 65 नगरसेवक निवडून आणले। त्यावेळेला आमचे 12 खासदार पळवून नेले, आमचे 9 खासदार तर क्लिअर कट, 10वा खासदार अमोल कीर्तीकर याच्यामध्ये बेईमानी करून तो एक खासदार लुटला आहे। हे लुटारू टोळी आहे असं मी म्हणतो। यानंतर आमदार आणि नगरसेवकांवर सुद्धा लक्ष असल्याचं सांगितलं नाही, असताना हे लुटारू सांगितलं ना, चटक लागली आहे, लुटारू आहे, लुटतील, मुंबई पालिकेमध्ये आम्ही पुन्हा उभं राहू। मुंबई पालिकेमध्ये काही नगरसेवकांच्या संपर्कात आहे हे बघा, आता जे अशक्य आहे ते पण ते पैशाच्या निधीच्या दबावाखाली मिळवत आहे। त्यामुळे आत्ता आमचं सर्वांचं एकमत आहे, आमचे 65च्या 65 नगरसेवक एकत्र आहेत। त्यामुळे त्यांच्या वल्गना बघू।